लातूर जिल्हा परिषद 2026च्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या ठिकाणी आम्ही 3 उमेदवार दिलेले आहेत। जिल्हा परिषदसाठी सारिकाताई फेरे, पंचायत समिती मुरुड 1 साठी बालचंद्र दावारे आणि पंचायत समिती मुरुड 2 साठी वैष्णवी अंधारे। सुशिक्षित व सामाजिक ज्ञान असलेल्या उमेदवार आम्ही आज जनतेसमोर घेऊन आलेलो आहोत। आजपर्यंतच्या ह्याच्यात विशिष्ट एका पक्षाचं इथं उमेदवार निवडून गेले, परंतु त्यांचं जिल्हा परिषद बहुमत कधी आलेलं नाही, कारण त्यांनी तेवढे उमेदवारच कधी उभा केलेले नव्हते। आता तर मला वाटतं लातूर आणि रेणापूरमध्ये 4 गटात फक्त उमेदवार उभे केलेले आहेत। मला मुरुडच्या जनतेला विनंती करायची आहे की जर लातूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असेल तर तिथं आपल्याला सत्ता येणाऱ्या विचाराचे उमेदवार तिथं निवडून द्यायला हवेत, जेणेकरून आपल्याला विकास खेचून आणता येईल। मागील 15 वर्षापासून मुरुडच्या विकासाला खीळ बसलेली आहे। फक्त बॅनरबाजी करून कधीच विकास होत नाही, त्याला प्रत्यक्ष ग्राउंडवर विकास करावा लागतो आणि तो विकास करण्यासाठी आमचे उमेदवार सक्षम आहेत। त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी जिल्हा परिषदच्या उमेदवार म्हणून ज्या निवडणूक रिंगणात आता सध्या उभे आहेत, आपण त्यांच्याशी संवाद करूयात आणि त्यांना विचारूयात महिला सशक्तीकरण असेल तर या ठिकाणी गावातील अनेक प्रश्न आहेत। या ठिकाणी पाण्याचा बिकट प्रश्न असेल, रस्त्यांचे प्रश्न असतील, नाल्यांचे असतील आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपलं काय विजन राहणार आहे आपल्या पक्षामार्फत? माझं नाव सारिका निलेश फेरे। मी मुरुड गटातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज केलेला आहे। तरी माझा माझा विचार असा आहे की मुरुडमधील ज्वलंत प्रश्न आहे की रस्त्याचा, लाईट, पाणी। तर आपण ह्यासाठी काम करू। जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी 100% प्रयत्न करेन। तसेच महिला सक्षमीकरणासाठी असेल, जसे की बचत गटाचे अनुदान, त्यांना प्रशिक्षण देणे असेल, आरोग्य खाते असेल, शैक्षणिकही असेल, तर हे वेगवेगळ्या विभागाचे जे कार्य असतील ते मी प्रत्यक्ष त्याच्यामध्ये सहभाग घेऊन ती पूर्णत्वास नेईल। यासाठी सर्व जनतेला विनंती आहे की त्यांनी काँग्रेस पक्षाला हाताच्या पंजासमोरील बटन दाबून येत्या 5 तारखेला विजयी करावं अशी मी विनंती करते। त्याचबरोबर आपल्यासोबत या गावचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत राजू भैयांना मी असं विचारू इच्छितो। भैयासाहेब, एकंदरीतच आताचं वातावरण पाहता आणि गावचा विकास पाहता निधीचा कुठंतरी अभाव दिसतो, गावचा विकास कुठंतरी खुटल्यासारखा असा जनतेतून प्रश्न निर्माण होतो। काही आपल्या माध्यमातून आपण पाहिलं असेल, मुरुडच्या संघर्ष समितीने मतदानावर बहिष्कार टाकावा इथपर्यंत ही वेळ या मुरुडकरांवर आलेली आहे। या एकंदरीतच या मुरुडकरांच्या ज्या प्रश्नाच्या ज्या समस्या आहेत यावर काय सांगाल? मागील 15 वर्षापासून जिल्हा परिषदच्या माध्यमातून सामान्य लोकांचे जे काही प्रश्न सुटले पाहिजेत, ते प्रश्न, रस्त्याचे काही प्रश्न असतील, ते प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेचे मागचे जे काही सदस्य होते ते सक्षम राहिले नाहीत। त्यातल्या त्यात काँग्रेस पक्षानं बऱ्याच मोठमोठ्या योजना धीरज भैया साहेबांच्या माध्यमातून असतील किंवा आमचे अगोदरचे आमदार वैजनाथदादा शिंदे त्यांच्या माध्यमातून असेल आणि विलासराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून असेल, त्यांनी मुरुडचा सर्वांगीण विकास करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। जेवढ्या मागण्या मोठ्या स्वरूपाच्या असतात की ज्याला खास करून योजनाला काही आपल्याला स्वरूप देऊन आणि खास बाब म्हणून करावं लागतात। पाण्याचा प्रश्न असेल, मुरुडचा पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न विलासराव साहेबांच्या माध्यमातून मिटला। क्रीडा संकुल असेल, बसस्टँड असेल, बायपास असेल, जे काय असेल, शैक्षणिकसाठी का नाही ज्या काही योजना आणि विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी काही करायचं असेल तर सगळ्या धीरजभाईच्या माध्यमातून मागच्या 5 वर्षात पण घडल्या। रस्त्यांचं जे बॅकलॉग आपण म्हणतात की रस्त्यांचं फार मोठं बॅकलॉग आहे, तर ते बॅकलॉग ग्रामपंचायतने प्रस्ताव दाखल करणं गरजेचं असतं। ग्रामपंचायतनं त्याची रीतसर मागणी करणं असतं। शहराच्या लोकसंख्येप्रमाणे, गावच्या लोकसंख्येप्रमाणे आपण शासनाकडे त्याची मागणी करू शकतो आणि त्यासाठी आपण ते ग्रामपंचायतनं मागणी केल्यानंतर आमदार साहेब असतील, धीरज भैया, माजी आमदार, आमचे काँग्रेसचे नेते अमित भैया साहेब असतील,
दिलीपराव साहेब असतील, हे सर्व प्रश्न मार्गी लावतील हा आम्हाला दृढ विश्वास आहे. म्हणूनच मी जनतेला एक आव्हान करतो की काँग्रेसच्या विचाराचं इथं उमेदवार निवडून आले पाहिजेत. आमच्या जिल्हा परिषदच्या उमेदवाराला, पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवाराला आपण काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं आपली आशीर्वादाची ताकद, मतदानाची ताकद उभी करावी आणि उद्या आमचे नेते धीरजभाई साहेब आपल्या मुरुडच्या सर्व नागरिकांना, जिल्हा परिषदच्या गटातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यासाठी आणि खंबीरपणे आपली साथ आमच्या उमेदवाराच्या पाठीशी ठेवण्यासाठी आव्हान करण्यासाठी उद्या सभेला येणार आहेत. धन्यवाद बाळासाहेब. तर हे होते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि त्यांचे उमेदवार. पाहूयात यानंतर आपण सर्व पक्षांचेही मत जाणून घेणार आहोत आणि यांचे विजन विचारणार आहोत. तुर्तास एवढेच. या संपूर्ण न्यूजसाठी मी न्यूज रिपोर्टर अनिल टेळे, तेजनगरी न्यूज, कॅमेरामॅन मोहम्मद पिंजारीसोबत मुरुड. धन्यवाद.